नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि आपल्या सगळ्यांना उपाय देत असते आणि मी प्रयत्न करते की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. कारण सर्वांना शक्य नाही ना की मॅडम तुमची फी द्यायची, पुण्याला तुमची फेस टू फेस अपॉइंटमेंट घेणं तर शक्य नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा करा आणि मेहनत करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की नोकरी, जॉब आहे ना. भरपूर जण आहे MPSC UPSC राज्यसेवेची तयारी करत आहेत आणि काही जण IT मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. इंजिनिअरिंग करून खूप जण म्हणतात की मला जॉबच लागत नाही. आणि मी जेव्हाही कोणाची कुंडली बघते, पत्रिका बघते, तर पत्रिकेनुसारही बघितलं गेलं तर त्यांना भरपूर स्ट्रगल दाखवला जातो है ना. शनी आणि मंगळ जर आपल्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर खूप चांगला रिझल्ट देतो है ना. एखाद्याला राजा बनवतो आणि एखाद्याला जमिनीवरती आपटून देतो. पण आपल्याला आज बघायचं आहे की आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नाही. ज्यांना नोकरी पाहिजे आणि काही जण नोकरीवर आहेत ऑलरेडी पण त्यांना मनासारखी सॅलरी नाही आहे, दुसरा जॉब पाहिजे आहे, स्विच करायचा आहे त्यांना जॉब, तर काय करायला पाहिजे याविषयी मी बोलणार आहे. आणि जे पण आपल्या आजूबाजूला असतील, आपले फ्रेंड सर्कल संकटांमध्ये असतात, विचार करतात, त्यांना पण व्हिडिओ शेअर करा. कसं आहे, आपण दुसऱ्याची मदत करतो तर आपल्याला सुद्धा कोणी ना कोणी मदत करायला येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्ही सुद्धा घेऊन बघा. तर आपल्याला एकच काम करायचं आहे. ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे त्याने गुरुवार दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं, पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं. त्या दिवशी नसेल तर काही हरकत नाही. ओके. जिथे केळीचं झाड असतं ना, जिथे तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तिथे केळीच्या झाडाच्या तिथे जाऊन आंघोळ केल्यानंतर तुम्हाला म्हणजे विष्णू भगवानांची सेवा करायची आहे है ना. ओम विष्णू प्रियाय नमः. तुम्ही हाई लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता या हरे कृष्ण 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 हरे राम तुम्ही असंही काही म्हणू शकता. केळीच्या झाडाखाली तुम्हाला दूध आणि पाण्याने तिथे अभिषेक करायचा आहे. म्हणजे त्या झाडामध्ये पाणी तिथे ते मिक्स पाणी, दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे. ते झाल्यानंतर 3 केळं घ्यायची आहे. आपल्या घरच्या देवघरामध्ये 3 केळं ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये विष्णू भगवानांचा फोटो असेल, लक्ष्मी विष्णू, तर त्याची पूजा करा. तेही नसेल तर कृष्ण असतात छोटे, तुम्ही त्यांची पण पूजा करा. ते एकच रूप आहे. आणि तुमची इच्छा जी आहे जॉबची ती त्यांना सांगा. ओके. मग सायंकाळी त्याच दिवशी तुम्ही ते 3 केळं मंदिरात कोणत्या तरी दान देऊन द्या. असं लगातार तुम्हाला 43 दिवस करायचं आहे है ना. आपण जेव्हा रोज ही सेवा करणार आहे आपला गुरु स्ट्रॉंग होणार आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु ज्युपिटर स्ट्रॉंग असतो अशा लोकांना खूप चांगले लोक मिळतात, गाईड करणारे मिळतात. त्यांच्या जीवनाला एकदम स्पीडमध्ये गती येते, फटाफट सगळ्या चांगल्या गोष्टी होताना सुरू दिसतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, असं 43 दिवस करायचं आहे. आता काही लेडीज असतील, मंथली प्रॉब्लेम आहे, काय करायचं ताई, मग ते 5 दिवस सोडून द्या. तुम्ही अचानक कुठेतरी बाहेरगावी गेले तर त्याही दिवशी तो उपाय सोडून द्या. पण कंप्लीट पूर्ण 43 दिवस करा. तुम्हाला खूप चांगला जॉब लागेल. आणि एक काम आपल्याला आणखीन करायचं आहे. केसर असतं ना, केसरचा तिलक आपल्याला विष्णू भगवानांना सुद्धा लावायचा आहे आणि आपल्या स्वतःच्या कपाळाला सुद्धा लावायचं आहे. रोज ही सेवा करताना तिलक विष्णूंना लावा आणि तुमच्या कपाळाला सुद्धा लावा. बघा काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील. आणि तुमच्या स्वतःचा मोबाईलचा वॉलपेपर ज्याच्यामध्ये विष्णू रिलॅक्सिंगमध्ये लेटले आहे आणि लक्ष्मी माता पाय चेपत आहे असा लावून द्या. म्हणजे पैसा पण मिळेल आपल्याला आणि आपण पालनहर्ता विष्णूसारखे पण बनणार. बघा 100% नाही, 101% सांगते रिझल्ट येतील. पण प्लस जेव्हा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल तर विष्णू भगवानांना तुम्ही वचन द्या की मी तुमच्यासारखीच बनेल, तुमच्यासारखाच पालनहर्ता बनेल है ना. ते आपले पालनहर्ता आहेत ना, आपल्याला मदत करतात. मग आपण आपल्या पगारामधनं 100 म्हणा 200 काढून गरिबांना काहीतरी दान करूयात. खाण्यासाठी अन्न द्यायचं आहे, पैसे नाही द्यायचे आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तर तुम्ही ईश्वरासोबत डील करत आहे, बाटा डील, की तू मला दिलं त्याच्यातलंच मी गरिबांना दिलं, कारण तुला द्यायची गरज नाही, तू ऑलरेडी श्रीमंत आहे. हा उपाय करा आणि रिझल्ट बघा.